आपल्यासोबत भाजपच्या पहिल्या महापौर जे आज पदभार स्वीकारणार आहेत त्या रितू तावडे आहेत। ताई, खरं तर खूप खूप अभिनंदन, कारण ज्या प्रकारे 89 नगरसेवक निवडून आले, त्यानंतर शिवसेनासुद्धा सोबत होती आणि आज 25 वर्षांनंतर तुम्ही भाजपच्या पहिल्या महापौर म्हणून विराजमान, काय भावना आहे? खूप आनंद होतो आहे। माझ्यासाठी खूप ऐतिहासिक आणि गौरवशाली क्षण आहे। भारतीय जनता पक्षाचे आदरणीय आमच्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे आमचे मुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, देवा भाऊ यांनी दिलेला शब्द यांनी ह्या ठिकाणी साकार होताना दिसतोय आणि खऱ्या अर्थाने बहिणींना आज बहुमान मिळालेला आहे। तर त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे मी खूप आभार मानते। एक सर्वसाधारण कार्यकर्त्याला ह्या ठिकाणी बहुमान दिले। ज्या दिवशी तुम्ही अर्ज भरला त्या दिवशीच काही बातम्या अशा आल्या की रितू तावडे पहिल्या दिवसापासून ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळणार, बांगलादेशी विरोधात तुमची मोहीम तुम्ही सुरू करणार, तर खरंच ती सुरुवात होणार आहे? आम्ही तळागाळाचे कार्यकर्ते आहोत। आजही मला असं वाटतंय की झालं की मी पटकन वॉर्डमध्ये जाऊ का, की मी कुठेतरी व्हिजिटला जाऊ का, हे पण डोक्यात माझ्या चालू आहे। त्यामुळे ॲक्शन मोडमध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा कायमच आहे जनतेच्या सेवेसाठी। आम्ही 24 आवर्स, आम्हाला रात्री 1 आणि 2 वाजता पण लोकांनी फोन केला तरी आम्ही घराच्या बाहेर पडणारे असे ग्रासरूटचे कार्यकर्ते आहोत। तर त्यामुळे प्रत्येकजण, मीच नाही तर मुंबईकरांनी निवडून दिलेला प्रत्येक नगरसेवक ह्या मुंबईकरांच्या विश्वासाने त्या ठिकाणी आलेले आहे आणि ते सगळेच ॲक्शन मोडमध्ये। अर्थात मी या ठिकाणी मुंबईची सेवक म्हणून तुम्हाला ॲक्शन मोडमध्ये काम करताना दिसेल। विरोधात सुद्धा मोठी ताकद आहे, कारण 65+6 71 परत काँग्रेस सोबत आहे। तर ह्या सगळे विरोधक, त्यामध्ये 5 माजी महापौर आहेत, या सगळ्यांचा विरोध समोर असणार आहे। याकडे कसं बघतो? आव्हान हे स्वीकारायला हवं आणि मी तर म्हणेल की मी एक महापौर म्हणून त्या ठिकाणी सभागृहात बसणार, तर माझं जे कामकाज असेल ते न्यूट्रल असणार। माझी इच्छा आहे की विरोधकांनी मुंबईसाठी चांगल्या सूचना त्या ठिकाणी जर दिल्यात तर पक्षभेद विसरून त्या ठिकाणी प्रत्येक त्यांच्या सूचना मी स्वीकारणार। संजय राऊत असं म्हणत आहेत की काँग्रेसवासी रितू तावडे या भाजपच्या पहिल्या महापौर झाल्या, भाजपकडे तसा चेहरा नव्हता। संजय राऊत हे भोंगा आहे, हा भोंगा असू दे किंवा तो भोंगा असू दे, आम्ही भोंग्याची दखलच घेते। पण संजय राऊतांना मी या ठिकाणी सांगेल की ह्याबरोबर काहीतरी मुंबईसाठी बोला ना। काही म्हणतात, ते असंही म्हणतात की बांगलादेशी संदर्भात तुम्ही जे वक्तव्य केलं, त्यांचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी सरकार 1 लाख रुपये हवेत का मुंबईमध्ये? आम्ही त्यांना मूळ मुंबईकर हा टॅक्सपेअर आहे, त्यांचा जर फुटपाथ या ठिकाणी जर अनधिकृत या ठिकाणी फेरीवाले बांगलादेशी जर बसले असेल तर ते काढणं चांगलं नाही आहे का? उलट त्यांनी साथ दिली पाहिजे। सरकार अनुदान देते बांगलादेशला आणि रितू तावडे असं म्हणतात। केंद्र सरकारचं अनुदान हे बांगलादेशातल्या हिंदूंसाठी आहे, तर ते त्यांनी लक्षात घ्यायला हवं। काय राऊतांना राजकारण करणं, सकाळी 9 वाजता काहीतरी स्टेटमेंट गेलं पाहिजे माझ्याकडनं, तर ते काही बरळत असतात, आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही। आव्हान आहे, मी परत एकदा विचारतो, कारण ज्या प्रकारे तुमच्याकडे पण सिनियर आहेत, तिकडे 25 वर्ष सत्तेत असलेली शिवसेना आणि त्यांचे नगरसेवक आहेत। आव्हानातूनच तयार झालेली ही रितू तावडे, गेल्या 20-22 वर्षाच्या आव्हानातून तयार झालेली ही रितू तावडे। आव्हान स्वीकारणं हे मला कायम मी स्वीकारत आलेली आहे आणि जे काही त्यांचं आव्हान असेल मी स्वीकारायला तयार आहे। खूप खूप शुभेच्छा ताई तुमच्या या नव्या इनिंगसाठी। त्यामुळे आपण बघतोय की रितू तावडे या भाजपच्या पहिल्या महापौर दुपारी 12 वाजता पदभार स्वीकारणार आहेत। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुद्धा पदभार स्वीकारताना उपस्थित असतील। कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।